तर मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे महामार्गावर पाणी साचलं। महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेनसा परिसरामध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हजारो एकर शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। मुसळधार पावसामुळे कांचन उतावळी आणि कास नदीमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाली। तर साताऱ्याच्या फलटण तालुक्यासह खटावमध्येही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते। पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबल्या। नांदेड शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली। 3 दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। नांदेड शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसह अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला। तर अर्ध्या पाऊण तासाच्या पावसानं कल्याण डोंबिवलीतील नाले सफाईची पोलखोल केली आहे। सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर जलमय झालाय। गटारी कचऱ्यानं तुंबल्यानं पावसाचे पाणी रस्त्यावर आले। नाले सफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित। तर अर्ध्या तासाच्या कल्याण डोंबिवलीमध्ये नाले सफाईची पोलखोल जी आहे ती आता समोर आलेली आहे। अर्ध्या तासाच्या पावसानं कल्याण डोंबिवलीत नाले सफाईची पोलखोल पाहायला मिळते। गटारी कचऱ्यानं तुंबल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर आलं।